आता फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं द रॉयल वॉरियर्स संघाच्या आणि इथून बॉलिंग करत असताना गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे. आपण अतिशय टाळ्या वाजवत गोलंदाजी देखील चांगली राहिली सचिनची टाळ्या जरूर वाजतील. ठरला मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅचला होईल सुरुवात. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. थँक्यू सो मच. जे आता दोन टीम्स बाहेर असतील ना त्यांनी प्लीज बॉर्डर लाईनच्या इथे उभे राहायचं. लक्षात घ्या कारण बॉल जातात आणि हे लक्षात घ्यायचं. प्लीज लगेच बॉर्डर लाईनच्या दिशेने उभे राहायचं. तर या मॅच मध्ये आपण बघितलं 2 मॅच झाल्या. धावसंख्या फलकावरती तब्बल पहिल्या मॅच मध्ये 79, दुसऱ्या मॅच मध्ये 95 बनवल्या. 96 लक्ष ठेवलं. आणि या मॅच मध्ये आता काय चित्र होणार आहे. एका बाजूला संघ आपण बघतो एकदंतानं एक मॅच जिंकले आणि द रॉयल वॉरियर्स या टीमनं आपण बघितलं कुठेतरी संघ हरला. आणि या मॅच मध्ये आता मात्र दोघांमध्ये पुन्हा एकदा टफ फाईट होणार. आणि आजच्या दिवसामध्ये फायनल मध्ये कोणता संघ जाणार आणि कोण होणार चॅम्पियन ते आपल्याला काहीच क्षणामध्ये समजेल. आणि इथून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर सिरीज कोणाच्या नावावरती जाणार हे देखील आपल्याला समजणार आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी असणारे पाठवायचे. मॅच चालू झाले. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल देखील पडला. 9 सेकंडला खेळाडू संदेशला विसरून चालणार नाही. आज जरूर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये बघितलं आणि आता मात्र दुसऱ्या मॅच मध्ये तसंच धावा करणार का. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज हलक्या हाताने घेऊन काढला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल जरूर मिळेल तर टीम
द रॉयल्स 12th मॅन पाठवायचा आहे. लक्षात घ्या 12th मॅन नाही आहे, एकदंताचे 12th मॅन उपस्थित आहेत, हे लक्षात घ्या. 12th मॅन कंपल्सरी असेल. 12वा खेळाडू पाठवा ना. 12वा खेळाडू बॉलिंग साइडचा 12वा खेळाडू तो अपने बैटिंग वाले तुम बैट बॅटिंग वाला नाही, बॉलिंग कंपल्सरी असणार आहे, लक्षात घ्या. स्ट्राईकला कोण आहे आता? सेकंडला संदेश आपण बघतो आणि हा बॉल ठेवला नाहीये मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, इथून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा सर बाटलं तसंच खेळून काढला. हा चेंडू देखील थांबणार नाही. वन फाउल साईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. या खेळाडून मात्र आज या स्पर्धेमध्ये जरूर बघायला गेलं ना काय फटकेबाजी राहिली असतो. सेकंडला आपण बघतोय संदेश बॅटिंग करत असताना बनवल्या या मॅच मध्ये तब्बल 9 रन आणि मागच्या मॅच मध्ये 45 धावा. अजून देखील बॅटिंग त्याची बाकी आहे आणि इथून धावसंख्या धाव फलकावरती पोहोचून ठेवले ते 10 या आकड्यावरती. चौकार आपण जरूर बघितला, बॅक टू बॅक 2 चौकार. तिसरा चौकार कंप्लीट होईल का आणि इथून हा बॉल वाईड असेल पण आपल्यापर्यंत जरूर हानिशा करतायत. मग अशी बघितला पण सचिन काटकरनं 2 बॉलवरती 2 चौकार आले. तिसऱ्या बॉलवरती असं वाटतं चौकार येईल मात्र षटकार आला. फटकेबाजी राहिली. तब्बल 60 धाव्यांची केली. मैदानाच्या आतमध्ये गेले. सर्वजण चांगलं क्रिकेट दाखवत आहेत या मैदानाच्या आतमध्ये. किंग्स मैदान उत्साहगार आणि इथून टप्पा पडल्यानंतर हा बॉल देखील बाहेर. थोडासा दबाव निर्माण झाला. गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय तो सचिनला आपण बघतोय. कारण बघायला गेलं तर चांगला खेळाडू संदेश, ज्या खेळाडून आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये 45, दुसऱ्या मॅच मध्ये आता बॅटिंग साठी आला. 9 धावा बनवल्या. अजूनही बॅटिंग शिल्लक आहे. या बॉलवर देखील क्षेत्ररक्षक झेल खाली महत्वाचा आहे आणि हो ज्यासाठी जाळं विणलं होतं त्याच मध्ये फसला तो खेळाडू संदेश. बॅक टू द गाव. विकेटचं पतन. इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलो ना संदेशला थांबणं गरजेचं होतं कारण धावा आल्या असत्या. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये फार घाई केली. इथून फक्त कट केलाय, फक्त दिशा दिली आहे आणि इथून चेंडू आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाहीये, जाईल दन 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 करा सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. आपण बघतोय पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाला. पहिला सचिन हाताळला. 16 धावा खर्च झाला. 1 विकेट देखील महत्वाचा मिळवून दिला. टीम संदेशला माघारी पाठवला आणि आता मॅच मध्ये अजूनही 5 ओव्हरचा खेळ शिल्लक. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचा वापर केला जाईल. अनमोलला आपण जरूर बघणार आहोत. इथून अनमोलला गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी हा संघ बॅकफुटला बराचसा झाला. तर टीम आपण बघितलं आणि तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण बघतोय कोण फटकावणार चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण जरूर बघणार आहोत. हलक्या हाताने खेळला क्षेत्ररक्षक आहे. सेल पुन्हा एकदा ड्रॉप. असं क्षेत्ररक्षण करून चालणार नाहीये. इथून जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर इथून बॅटिंग जरूर चांगली करावी लागेल आणि फिल्डिंग देखील चांगली करावी लागेल. हा बॉल पंच नो बॉल आहे. नक्कीच नो बॉल असेल. पंचांनी आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला आणि इथून
फ्रीड असेल की नसेल? फ्रीड आहे. ओके, नक्कीच आपल्याला फ्रीड देखील बघायला मिळाल्या मॅच मध्ये. संधीचं सोनं करणार का? सेकंडला फलंदाज नितीन सेकंडला. इथून ऑफिस स्ट्रॉंग, मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं. असं क्षेत्ररक्षण करून चालणार नाहीये. जेव्हा एक बॉल एक पाहिजे असेल, जेव्हा एक बॉल दोन पाहिजे असेल, तर असं क्षेत्ररक्षण केल्यानंतर पहा सामना कुठेतरी पलटेल. आणि इथून बघायला गेलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. आणि या मॅच मध्ये आतापर्यंत बॉल झाले ते मात्र एक बॉल झाला. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि इथून चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पण बघायला गेलं तर बॅटिंग चांगली करावी लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा हा बॉल सुरेख ऑफिस स्ट्रॉंग, मात्र निर्णय फेटाळला मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट इथून दाखवायचं. आणि या मैदानाच्या आतमध्ये रन्स आतापर्यंत जर बघायला गेलं तर पोचून ठेवलं ते 20 आणि स्कोरबोर्ड 20च्या आकड्यावरती. आपण बघतोय बॉल तयार. हा बॉल देखील हलक्या हाताने खेळला असेल. कार्पेटच्या साईने क्षेत्ररक्षण तिथे होतं. एक धाव कंप्लीट झाले. सिंगल डबल ना नक्की धावा कंप्लीट केल्या जातात. चांगले क्रिकेट दाखवावं लागणार आहे मॅच मध्ये. बॉल तयार. टॉस बॉल इथं हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट झाली आहे. एका जागेवरती इथून समाधान मानावं लागेल. सिंगल डबल न इथून धावा बनवाव्या लागतील. मॅच नक्कीच ओव्हर नंबर 2 बॉल झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. 2 टू गो. सेकंडला फलंदाज नितीन, 9 सेकंडला खेळाडू खेळतोय हर्षद. आणि हा बॉल देखील सुरेख आहे. कावेगे टप्पा चांगला आहे. काटा बदललाय, कोण बदललाय, गोलंदाजी चांगली आहे. सुरेख टप्पा, सुरेख लाईन मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर चालू असताना मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 2 आणि 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक आहे. स्पीड अप घ्या, वेळ जास्त घ्यायचा नाहीये. हा देखील हलक्या हाताने स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवायचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये रन आउट ची संधी आहे, मात्र ऑफिस स्ट्रॉंग आहे. निर्णय फेटाळला फलंदाजांनी. आणि इथून या मॅच मध्ये बघायला गेलं तर 12 बॉलचा खेळ झाला. 12 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती टोटल टीमची ती आपण बघतोय ती 22च्या घरामध्ये बघायला गेलं तर 11-11ची सरासरी आहे. आणि इथून या मॅच मध्ये आपण जरूर संधी देणार आहोत आमचे डीजे मास्टर पवन ला आपण जरूर बघणार आहोत. नक्कीच इथून बघायला गेलं तर आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती तो 22 या आकड्यावरती बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलचा खेळ झाला. अजूनही या मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल शिल्लक. ओव्हर नंबर 3 मध्ये आला गोलंदाज संजीवनला आपण जरूर बघणार. मागच्या मॅच मध्ये सलामीला आला होता. आता मात्र पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा प्रयत्न चांगला राहिला. सक्सेस. आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. अजून एक चौकार. चेंडू लागला नाहीये, चेंडू निघून जातोय. हा निर्धाव असेल. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या अजूनही धावफलकावरती 26 आणि स्कोरवर अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल. आणि तू या मॅच मध्ये फक्त हलक्या हाताने खेळला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल, मात्र एका जागेवरती समाधान मानावं लागेल.
नेक्स्ट मॅच असेल जरूर मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. नेक्स्ट मॅच येस ब्लेक्स आणि फायटर्स 11 या दोघांमध्ये होणार आहे नेक्स्ट मॅच. लक्षात घ्यायचं, रेडी राहायचं. सो स्पीड अप घ्या. गोलंदाज तयार. स्वेप पावडून खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र हलक्यातनं खेळलाय क्षेत्ररक्षक. झेल खाली, झेल ड्रॉप. सचिन तिथे तैनात होते. कोण आहे? रवी ना चुकी केली आपण बघायला गेलं तर. रवीकडून चुकी झाली, झेल ड्रॉप झाला. बॉल झाले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉल, 2 बॉल अजूनही शिल्लक आहे मॅच मध्ये. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. हा बॉल देखील सुरेखा. काय गोलंदाजी राहिली आहे. मोठ्या फटक्यानं सुनावांची ठेवले पहा. संदेश आऊट झाल्यानंतर धावा थांबल्या. पूर्णपणे संघ बॅकफुटला आला. संदेश आऊट झाला तसे पूर्णपणे रन्स थांबल्या. क्रिकेटमध्ये एकावरती जबाबदारी नाही तर 11 खेळाडूवरती जबाबदारी आहे. आणि इथून या मॅच मध्ये देखील आपण बघतो यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल असेल मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या धाव फलकावरती बघायला मिळते टोटल टीमची. षटक क्रमांक इथून संपलं. मात्र तिसरं आणि धाव फलकावरती 31 रन्स. डीजेला आपण जरूर संधी देणार आहोत. वाईट बॉल आहे. इथून या मॅच मध्ये पुन्हा एकदा हा बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जातोय झेल खाली. होईल का पूर्ण झेल? आणि झेल ड्रॉप. अशा चुका करून चालणार नाहीयेत क्रिकेटमध्ये. झेल पकडावा लागेल कारण क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच जरूर आम्ही तुमच्यापर्यंत सांगत असतो. मात्र अशी चुकी करून चालणार नाहीये. आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र दाखवले तुला लाईट आली ना. पुन्हा एकदा हा बॉल टफा पडल्यानंतर फलंदाज बाद. विकेटचं पतन. ओयूटी माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का टीम लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेर. पहा मग अशी सांगितलं संदेश आऊट झाला. धावा थांबल्या. असेल चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं तुमच्यापर्यंत आम्ही जरूर माहिती पोहोचवल्या. पंचांशी वादावाद करायचा नाहीये. जो डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. शेवटचा असेल. आणि इथे गुणलेखन करत असताना वैभवने देखील व्यवस्थित गुणलेखन आमच्यासोबत जरूर केलं आजच्या दिवसामध्ये. एक डॉट आलाय का? हा एक विकेट सांगितला ना. एक विकेट देखील गेलाय. 5 बॉलचा खेळ झाला. एक बॉल शिल्लक असेल लक्षात घ्या. चला रवी जास्त वेळ घेऊ नका.
पुन्हा एकदा बॅटच्या रडांमध्ये भेटला, फेकून दिला, मस्तक पे दस्तक, चेंडू जाईल सीमा रेषा पार. बॅटिंग करत असताना पूर्ण टीमचे 46 रन झालात. षटक क्रमांक इथून संपलं. चौथं 5व्या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आपण बघतोय सजीवनला 46 या मॅच मध्ये झाल्यात. हा देखील फटका चांगला, मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाशा बाहेर लागोपाठचा येतोय दुसरा. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच आपण बघायला गेलं तर षटकार देखील आला. चेंडूची मागणी केली, लगेच चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. अमितने षटकार ठोकला. कारण अमित सांगतोय मैदानाच्या आतमध्ये, जरी देखील खेळाडू आउट झाला ना संदेश, मी देखील कमी नाहीये, माझ्यामध्ये देखील ताकद आहे, माझा संघ बॅकफुटला आहे ना, मी वरती आणण्याचं काम जरूर करेल. आणि तू तशीच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. अमित धावा नव्हत्या, पूर्णपणे धावा बंद आहेत. हा देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल जरूर मिळते. नवीन बॅटर स्ट्राईक आपण जरूर बघतोय. स्ट्राईकला खेळत असताना फलंदाज नितीनला चांगली फटकेबाजी करावी लागेल इथून, कारण संदेश आउट झाला, धावा थांबल्या. आता मात्र धावा वेगानं वाढतायत. इथून या मैदानाच्या आतमध्ये रन्स बघायला गेलं तर 53 आणि स्कोर बोर्ड 53 धावा बॉल झाले आतापर्यंत. षटक क्रमांक 5 मधले ते 2, अजूनही 4 बॉलचा काही शिल्लक. सेकंडला नितीन, 9 सेकंडला अमित. बॉल तयार. हा बॉल टफा पडला, वाईटचा इशारा सांगतायत फंच, आम्हाला वाईट बॉल आहे. डगआउट मधून आवाज जायचा नाही, लक्षात घ्या. हा बॉल टफा पडल्यानंतर सून एक बाहेर आला, वाईट थोडासा दबाव निर्माण झाला. पुन्हा एकदा गोलंदाज यार. हा बॉल देखील हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल जरूर असेल. इथे 2 धावा देखील कंप्लीट, आणि बघता बघता 2 धावा इथे वेगानं कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती जर बघायला गेले ना, धावफलक 57 आणि स्कोर बोर्ड 57 रन्स बॉल झाले आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी थोडीशी खराब राहिली मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज CR. हा बॉल देखील मोठा फटका मारायचा होता. ऑफिल स्ट्रॉंग आहे, निर्णय पंचांनी फेटाळला, जोरदार अपील. पंच देखील तितके स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून आतापर्यंत बघायला गेलं तर बॉल झाले ओव्हर नंबर 5 मधले 4, अजूनही 2 बॉल शिल्लक. 2 टू गो. पुन्हा एकदा गोलंदाज CR. हा देखील आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहे, हलक्या हाताने खेळला, एकदम कंप्लीट झाले, मात्र मिस फील्ड पाहायला मिळते आणि फिल्डिंग चुकीची. धावा देतील 4, चौकार. पार धावा मिळतात 6 षटकारांना.
खेळाडू स्ट्राईक एंडला फटकेबाजी करत असताना आपण बघतोय तो मात्र नितीनला का फटकेबाजी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवला आणि चेंडूला फेकून दिला बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. षटक आपण नक्कीच फक्त अनमोलच्या हातामध्ये दिला. इथून अनमोलला चांगली गोलंदाजी नक्कीच या मॅच मध्ये करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल देखील हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल जरूर मिळते. सिंगल डबल नाही नक्कीच जावा या मॅच मध्ये कंप्लीट कराव्या लागतील. इथून या मॅच मध्ये आतापर्यंत रन्स झालेत ते मात्र किती झाला स्कोर हलक्या हाताने घेऊन काढला. आपण बघायला गेलं तर एकदा कंप्लीट दुसरीचा देखील कॉल या मॅच मध्ये आपण बघतोय. रन्स कंप्लीट कराव्या लागतील. हा बॉल देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतो. वाईट बॉल आला. इथून चांगलं क्रिकेट नक्कीच दाखवावं लागेल मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. हा देखील हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र वन बाउन्स चेंडू जाईल धोक्याच्या वरतून लँड होतोय. चौकार. 4 धाव्यांसाठी डीजे. चला स्पीड अप घ्या. फनचा तो डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल. ऐकायचं आहे लक्षात घ्या. तो डिसिजन असेल तो मान्य करायचा आहे. तो लास्ट डिसिजन पंच बोलते तो डिसिजन लास्ट असेल हे खेळाडूंनी मान्य करायचं. बॉल किती आले 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजूनही शिल्लक या मॅच मध्ये आपण बघतोय. सेकंड नितीन वैयक्तिक नितीनची बॅटिंग जर बघायला गेली ना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग त्यांनी केली. संदेशची जागा चालवण्याचं काम नितीन जरूर करतोय कारण त्यांना माहिती आहे संदेश आऊट झाला. धावा बनवाव्या लागतील. आणि इथून या मॅच मध्ये रन झाला आतापर्यंत पूर्ण टीमचे टोटल्स किती 75. पहा कुठे होत्या धावा कुठे आणून ठेवल्या. अशी चुकी केली आहे ती गोलंदाजी करत असताना टीम नितीनने तब्बल 39 धावा बनवल्या. इथून अर्धशतक अजून एक येणार का कारण पहिलं अर्धशतक ठोकलं सचिन काटकरच्या नावावरती राहिलं आणि संदेश थोडा 5 धाव्याने कमी पडला. आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र 3 बॉल मध्ये करणार का अर्धशतक कंप्लीट नितीन. हा बॉल वाईट दबाव फार आहे आणि त्याला माहिती आहे नितीन सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा. अजून एक अर्धशतक ठोकणार का. स्पीड अप घ्या. नो बॉल फ्री हिट बॉलर चेंज थ्रो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळालं 76. 76 धावा झाल्या. असं वाटलं नव्हतं की एवढ्या धावा होतील मात्र गोलंदाजी करत असताना पहिल्याचे 3 ओव्हर अतिशय चांगले आल्या. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये फार धावा आल्या. पण बघायला गेलं तर 76 पर्यंत गेला. आणि क्रीडांगण असं आहे ना या क्रीडांगणावरती धावा फार होतात. पुन्हा एकदा कट केला पुढे सरकलं क्षेत्ररक्षण पूर्ण आपलं शरीर जमिनीला टेकवलं. त्यांना माहिती आहे इथून धावा थांबवायच्यात. एक धाव जरूर मिळेल अशी शाला गोलंदाजी मार्क वरती. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. चांगला खेळ नक्कीच इथे करावा लागेल. हे किंग्स मैदान आपण जरूर बघतोय. विशाल म्हात्रे आणि पूर्ण उसर्ग गावचं कौतुक करत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जरूर
हे मैदान उपलब्ध करून दिला. हा बॉल देखील डॉट येतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक असेल. रन्स 76 आणि स्कोर बोर्ड. ऑफिस स्ट्रॉंग आहे. एक धाव कंप्लीट. इथून आपल्याला पाहायला मिळते दुसरीचा कॉल. 2 धावा कंप्लीट आणि रन्स झाल्यात आतापर्यंत 79 आणि लक्ष असलेल्या मॅच मध्ये ते 80 धाव्यांचा पाठलाग करायचा मॅच मध्ये. मागच्या वेळी बनवल्या 79, आता संदेश 80 करायचे आहेत. इथून या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतं. चला जास्त वेळ घ्यायचा नाही आणि तोपर्यंत आपण आमचं डीजे मास्टर फवनला संधी देणार आहोत. आपल्याला पाहायला मिळते मॅच लक्ष फार मोठं या मॅच मध्ये बनवला. 79 आणि 80 धाव्यांचा पाठलाग करत असताना आपण संघ बघतोय. कारण इथून चांगलं क्रिकेट खेळावा लागेल या मॅच मध्ये. बघायला तर बॅटिंग चांगली करावी. पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी परास्त झाला असं संघ आपण जरूर बघतोय आणि इथून ना चांगलं क्रिकेट दाखवावा लागणार आहे दोन्ही टीम्सला आपण बघायला लागलो. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच घेऊन टॉस देखील आपण करणार आहोत. त्यानंतर या मॅच मध्ये सुरुवात देखील केली जाईल हे लक्षात घ्या. कारण मॅच अतिशय चांगला या क्रीडांगणावरती खेळत असताना आपण जरूर बघतोय. चांगला खेळ करावा लागेल दोन्ही टीमला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सुरुवात सलामीची जोडी. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि दुसऱ्या बाजूला खेळाडू स्ट्रायकिंगला आशिषला आपण जरूर बघणार. 80 धावांचा पाठलाग करताना संघ आपण जरूर बघणार आहोत आणि जास्त वेळ न घेता लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा हे लक्षात घ्या. चांगले स्कोरर आहे. वैभवचं नक्कीच कौतुक करेल. कारण बघायला गेलं ना पहिल्या मॅच बसून मेहनत फार घेतल्या या स्पर्धेसाठी आपण बघायला गेलं तर. आणि स्कोररचं काम नक्कीच चांगलं. स्कोरर कौतुक करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक बॉल आणि प्रत्येक रन्स त्यांच्या माध्यमातून जरूर कव्हर केली जाते. थँक्यू वैभव. नक्कीच तुझं कौतुक करेल. चांगलं गुणलेखन तुझ्या माध्यमातून जरूर राहिलं या स्पर्धेसाठी. आणि मॅचला होईल सुरुवात. गेम ऑन. लेग स्पिन पंचांचा ग्रीन सिग्नल अंशापर्यंत जरूर पोहोचतोय आणि इथून स्ट्राइक एंडला आशिष, 9 सेकंडला खेळाडू सचिन आणि गोलंदाज तुषारला आपण बघतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचला. गेम ऑन. लेग स्पिन पहिला बॉल, पहिलाच बॉल स्टेप आउट झाला.
लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून जाईल चेंडू सीमारेषा बाहेर. So much. बॉल होतो यार. चेंडू उंच हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक आहे. कॉल कोणाचा असेल? झेल ड्रॉप. पहा झेल घेताना आपण बघितलं दोन्ही हात खुल्ले गेले होते मात्र चेंडू हातामध्ये बसला नाहीये आणि इथून मात्र धावा कंप्लीट झाल्या. त्या मात्र एकच सिंगल मिळेल. आणि इथून या मॅच मध्ये बघायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण बघतोय तुषारला. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसरा बॉल चौकार आणि चौथ्या बॉलवरती एक सिंगल आणि अजूनही 2 बॉल शिल्लक. तुषारनं गोलंदाजी चांगली गेली आतापर्यंत बघायला गेलं तर पहिल्या मॅच पासून. सूर्यक चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बघितलं वेगाने निघून गेला. डोळ्याची पापणी आहे ना ती लवते की लवत्या चेंडू निघून जातो कारण गोलंदाज आहे ना अतिशय चांगला. आपण बघायला गेलं तर तुषारला 5 बॉलचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक. हा ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. ओहो क्लासिकल बॅट मधून येतोय. क्लासिकल स्ट्रोक थांबणार नाहीये. निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. फायटर्स 11 आणि टीम ES प्लस दोन्ही टीमची कॅप्टन या. आपण टॉस करणार आहोत. लगेच जायचंय कॅप्टन लगेच जायचं. आणि इथून मॅच मध्ये आपण बघतोय कॅप्टन आपण रामला बघतो. गोलंदाजी चांगली राहिली होती रामची देखील मैदानाच्या आतमध्ये. बघा व्हाईट बॉल दोन्ही हात खुल्ले जरूर केलेत. व्हाईट प्लस 1 नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा मिळतील. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा हा बॉल सरळ बॅटनं खेळून काढला. आउटफील्ड फर्स्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. इथून या मॅच मध्ये आपण आतापर्यंत बघायला गेलं तर
बॉल झाला आतापर्यंत 2 धावा धाव फलकावरती आहेत त्या 19. आपण जरूर बघतो बॉल तयार. पुन्हा एकदा फक्त हलक्या हातून खेळला एक सिंगल जरूर मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती सिंगल डबलला नक्कीच धावा कंप्लीट करायला लागतील. जो वंसांचा डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. डगआउट मधून कोणी देखील आवाज जायचा नाहीये. हा बॉल देखील जास्त बाहेर गेला. वाईट आपल्याला सांगतायत पंच. दोन्ही हात खुल्ले केले. हा वाईट बॉल असेल. तीन बॉल झाले. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. हा देखील फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत मात्र झेल ड्रॉप झाला. प्रयत्न चांगला राहिला होता. रनआउट देखील मिळाला असता मात्र चेंडू हातामध्ये व्यवस्थित ठेवता आला नाही आणि त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती पुढे संख्या केली होती मात्र 23 आणि स्कोर बोर्ड 23 धावा. पाच 4 बॉलचा खेळ झाला. 2 to go. अजूनही 2 बॉल शिल्लक. आता मात्र चेंडूला पाठवला बॉन्ड लाईनच्या दिशेने. 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. सत्तावीस धावा झाल्यात या मॅच मध्ये. आपण जरूर बघतो लक्ष फार मोठं आहे. 80 धावा इथून बनवायच्यात. हा देखील सरळ बॅट खेळला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. अडवला बॉल. फैकी करेपर्यंत एक सिंगल फक्त इथे मिळते. आपण बघतोय चांगला असं क्रीडांगण. रवींद्र सेवाग कक्षेजवळ नक्कीच चेंडू अडवला. कबड्डीला हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा. हे विशाल म्हात्रेची खासियत आणि विशाल म्हात्रेनं हे क्रीडांगण नक्कीच आपण बघतोय या उसरगर गावासाठी उपलब्ध केलं. चांगलं असं क्रीडांगण आहे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट फार मोठं आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये फार क्रिकेट आपण बघतो. वारंवार चांगले मॅचेस होत असतात. इथून या मॅच मध्ये आपण बघतोय धावसंख्या 28-28. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. दुसरं गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज प्रवीणला आपण बघतोय. 5 बॉलचा खेळ झाला. ओव्हर संपली आहे. नक्कीच गोपाळ आला ओव्हर नंबर 3 मध्ये. चांगली गोलंदाजी गोपालला मागच्या मॅच मध्ये केली. इथून देखील गोपालला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. वाईट बॉल आला. जास्त बाहेर राहिला. आता मात्र आपण बघतोय इथून मॅच मध्ये षटकार चौकार मारावे लागतील. हा बॉल देखील फक्त दिशा दिली. आउटफील्ड फास्ट कार्पेटच्या साहाय्यानं मात्र दोन्ही पायाच्या मधून. अपेक्षा नव्हती संदेश कडून मात्र संदेशनं चुकी केली आहे आणि दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. अशी चुकी करून चालणार नाहीये संदेश. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. अपेक्षा नाहीये तुझ्याकडून. हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत लोमस लहान मध्ये पडलाय. क्षेत्ररक्षक मात्र लाखो पाठचा नितीनच्या डोक्याच्या वरतून देखील जाईल. चौकार. सीमा पार. धावा मिळतील 4. आशिषने चांगली फटकेबाजी केली. छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये. हा देखील सुरेख चांगला खेळ उघडलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र गॅप फार मोठी आहे. दूरवरून आला. फिल्डिंग चांगली. फेकी तोपर्यंत गेले तोपर्यंत धावा कंप्लीट झाला 2. आणि इथून आपण बघतोय बॉल झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक.
पाणी घेऊन जायचं. या ओव्हर नंतर घ्यायचंय, लक्षात घ्या. 3 बॉल झाल्यानंतर लगेच जायचं, लक्षात घ्यायचं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये नक्कीच काय गोलंदाजी रंगली, चांगली गोलंदाजी. मागच्या महाशमध्ये देखील गोपालनं चांगली गोलंदाजी केली. आता देखील 2 बॉल शिल्लक आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपलं शरीर पूर्णपणे झुकवलं आणि तिथे मात्र चेंडू अडवला. आता मात्र 2 बॉल अजूनही शिल्लक. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक झेल खाली, साधा सोपा सरळ झेल टिपला. फलंदाज बाद. संघ या जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण वेळेचं बंधन करायचं. आणि इथून फलंदाज बाद. अजून एक धक्का, लागोपाठचा दुसरा विकेटचं बदन. समज टॉस साठी यायचा. चला, आमचा आवाज येत असेल तर या लगेच. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. तर मी यतीश सरांना विनंती करतोय की तुमच्या आपण नाणेफेकी करणार आहोत नेक्स्ट मॅचची. तर टॉस का बॉसची इथेच करणार आहोत. तर यायचं टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. दोन्ही टीमचे कॅप्टन नक्कीच उपस्थित आहेत. एका बाजूला गिरीश, दुसऱ्या बाजूला रामनं चांगली गोलंदाजी केली टीमसाठी आणि इथून तोच राम आपण जरूर आपल्याला पाहायला. तर विकेटचं पतन अजून केली आपल्याला जरूर पाहायला मिळतं. ते टीम आपल्याला पाहायला मिळतं फिल्डिंग साठी. आपल्याला बघायला मिळेल 17 मध्ये अजूनही 41 ची गरज आहे. 17 मध्ये 41 होऊ शकतात करण बेडेकर. आपण बघायला गेलं तर पण इथे बॅटिंग चांगली करावी लागेल संघाला आपल्याला. इथून या मॅच मध्ये आता मात्र ओव्हर नंबर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4था बॉल झाले आतापर्यंत. वाईट बॉल आला, एक विकेट पहिल्याच बॉल वरती घेतली. इथून रन्स करावे लागतील या मॅच मध्ये. बघायला गेलं तर अजूनही या मॅच मध्ये 40 धावा होऊ शकतात. 17 बॉल 40 समीकरण जास्त मोठं नाहीये. इथून जर बॅटिंग चांगली झाली तर रन्स देखील होतील.
इथून या बॉलवरती आपण जरूर बघतोय हलक्या हाताने फक्त घेऊन काढला सिंगल डबलने धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातात. तीन बॉलचा खेळ झाला अजूनही 3 बॉल शिल्लक या मॅच मध्ये. हलक्या हाताने घेऊन काढला एक धाव कंप्लीट झाली आहे. एक सिंगल जरूर मी तिथून अजूनही 2 बॉल बाकी असतील. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये मार्ग असतोय. चौथी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळा वाईट बॉल आहे नक्कीच वाईट चेंडू आपण जरूर बघतोय. इथून चांगलं क्रिकेट जरूर खेळावं लागेल. नेक्स्ट मॅच टॉस देखील झाला. टीम फायटर टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट बॅटिंगचा निर्णय घेतला कारण मागच्या मॅच मध्ये बॅट करून तब्बल 95 धावा बनवल्या. आता मात्र या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते फक्त आणि फक्त 45 रन झालात आणि ओव्हर नंबर 4-5 मध्ये आलाय तर गोलंदाज गोपाल ज्या गोलंदाजानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. 9 बॉल आणि 35 मॅच मध्ये बनवायचे आहेत. झेल खाली क्षेत्ररक्षक लॉंगॉटला एक चांगला झेल टिपला फलंदाज बाद विकेटचं वादन. दुनिया मॅच मध्ये आपण बघतोय चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सीआर पुन्हा एकदा झेलची शक्यता झेल टिपला फलंदाज बाद अजून एक विकेट. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. बॉल झाले आतापर्यंत ओव्हर नंबर 5 मधले षटक संपला. अजूनही
1 ओव्हर शिल्लक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 34 रन्स बनवायचे आमचे करण बेडेकर आम्हाला सांगतायत सुपर स्पोर्ट्सचे लाईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रणय बेडेकर आणि इथून दीपेश मुंडे कुठेतरी दुसऱ्या लाईव्हला जरूर असतील. इथून चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल मॅच मध्ये. ओव्हर नंबर शेवटचा षटक शुभमला नक्कीच शेवटच्या षटकामध्ये आपण जरूर बघणार आहोत. चला शुभम जास्त वेळ घ्यायचा नाही, लगेचच नेक्स्ट मॅच देखील आम्हाला कंप्लीट करायची आहे. पुन्हा एकदा झेलची शक्यता होती मात्र पहा काय क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला चेंडू अडवला मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर आणि इथून एक सिंगलच फक्त मिळेल. इथून सिंगलच मिळेल. मग बघणार आहोत आपण या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. इथून या मॅच मध्ये आपण बघतोय नो बॉल नो प्लस फ्री हिट देखील असेल. त्याला स्पीडअप घ्या, जास्त वेळ शुभम घ्यायचा नाहीये, वेळेचं बंधन करा. अजून आम्हाला 5 मॅच कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. बॉल तयार, हा देखील बॉल नो असेल. लागोपाठचा दुसरा नो आपण जरूर बघतोय. चेंज असेल गोलंदाज, लक्षात घ्या 2 बिमार आहेत. हा बॉल देखील हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल मिळेल, सिंगल डबल नक्कीच इथून धावा होणार नाहीयेत कंप्लीट. षटकार चौकाराचा बाणा बोलावा लागेल. इथून चांगली बॅटिंग नक्कीच करावी लागेल. मात्र आता मॅच पूर्णपणे आपण बघतोय संपत आल्या. बॉल शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 3. हलक्या हाताने खेळून काढला. आतापर्यंत आपण बघतो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला चेंडू. नेक्स्ट मॅच फिल्डिंग लगेच सजवायचे, लक्षात घ्या. आणि फायडर 11 संघ सलामीची जोडी मागच्या मॅच मध्ये जी होती आपण बघितलं. आता कोण येईल नक्कीच आपण बघणार. मागच्या मॅच मध्ये बघितलं आपण, चांगलं क्रिकेट दाखवलं. इथून पहा संदेश क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं राहिलं. जिथे 4 होत्या तिथे फक्त 1च दिल्या. प्रयत्न चांगला आहे, खेळाडू चांगला आहे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, बॅटिंग त्याच्याकडे आहे. चांगला खेळाडू आपण बघायला गेलं संदेशकडे. शेवटचा बॉल, इथं मॅच फिनिश आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 मॅच जरूर जिंकला. आता नंतर नेक्स्ट मॅच चला जास्त वेळ घ्यायचा नाही, लगेच क्षेत्ररक्षण सजवा.